बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता जी स्वाती वहिनी आहे ती अवनीला शोधण्यासाठी तिच्या खोलीत आलेली असते. स्वाती वहिनी अवनीला हाका मारत असते पण अवनी तिला कुठेच दिसत नसते. मग स्वाती वहिनी बाथरूममध्ये जाऊन तपासते पण तिथेही अवनी नसते. आता मात्र स्वाती वहिनीला टेन्शन येतं. ती गॅलरीत जाते आणि बघते तर काय तिथे अवनी उभी असते. वहिनी अवनीला म्हणते, अवनी काय गं इथे आहेस होय? अगं मी तुला सगळीकडे शोधून आले, घाबरवलंस ना मला? त्याबरोबर मग अवनी म्हणते, का तुला काय वाटलं मी पळून गेले म्हणून घाबरलीस का? त्याबरोबर मग आता अवनी हे असं म्हटल्याबरोबर स्वाती वहिनी म्हणते, ए अवनी नाही गं, असा विचारही नाही करू शकत मी. असं कसं वाटेल मला आणि का वाटेल? त्याबरोबर अवनी म्हणते, पळून जाण्याचा फक्त मी विचारच करू शकते. हो, पळून नाहीच जाऊ शकत मी पळून गेले तर कसं चालेल ना, नाहीतर बाबांच्या नावाला धक्का लागेल. त्याबरोबर स्वाती वहिनी म्हणते, अवनी अगं हे सगळं बाबांनी तुझ्यासाठी ठरवलं आहे, मग हे सगळं चांगलंच असेल असा विचार कर न गं तू. अवनी म्हणते, वहिनी अगं जी गोष्ट तुझ्या मनाला पटत नाही आहे ती गोष्ट मला पटवून सांगताना तुला किती जड जातं आहे. त्यावर वहिनी म्हणते, अवनी असं काही नाही आहे, चल बरं. त्याबरोबर मग अवनी म्हणते, वहिनी. त्यावर वहिनी म्हणते, हे बघ अवनी, आत्ता सध्या तरी चल, आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे, खाली आई बाबा वाट बघतायत. त्यावर अवनी म्हणते, हो जाऊया ना, देवदर्शनाला जाऊया. वहिनी म्हणते, हां मग चल बरं पटकन. वहिनी म्हणते, चल निघ लवकर. अवनी म्हणते, पर्याय नाही आहे, आता देवच कदाचित मला ह्या सगळ्यातून वाचवू शकतो. तर दुसऱ्या बाजूला राजा हा इकडे देवयाईला म्हणत असतो, देवयाई तुला माहिती आहे मी तुझ्यावरती नाराज आहे. आता जर माझी नाराजी तुला दूर करायची असेल की नाही तर पटकन मॅडमना माझ्यासमोर आण बरं. मॅडम समोर आल्या की मला बरं वाटेल. तोपर्यंत आता त्या ठिकाणी अवनीचे बाबा येतात आणि ते आता सांगत असतात की हे बघ, माझ्या मुलीला आणि सुनेला देवदर्शनाला जायचं आहे, तर त्यांना व्यवस्थित घेऊन जायचं आणि त्यानंतर त्यांना काही खरेदीसुद्धा करायची आहे, तिकडेही नीट न्यायचं आणि आणायचं, कळलं का? त्याबरोबर लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, व्यवस्थित गाडी चालवायची, लक्षात ठेव. चला गं बसा तुम्ही. त्याबरोबर स्वाती वहिनी आणि अवनी दोघीही जातात आणि ताबडतोब गाडीमध्ये बसतात. बाबा बोलत असतात फोनवरती, हो हो माझ्या घरात मुलीचं लग्न काढलं आहे, तेवढं शुभ कार्य झालं की मग आपण बोलू. हो हो चालेल, ठेवा. त्यानंतर मग आता ताबडतोब आई तिकडे येते आणि स्वाती वहिनीला म्हणते, स्वाती लक्षात ठेव, सगळं अगदी व्यवस्थित कर हां, आणि हो गुरुजींना विचार सगळं व्यवस्थित. वहिनी म्हणते, हो चालेल आई. त्याबरोबर आता मग राजा गाडी सुरू करतो. इतक्यात पुन्हा मागून आई आवाज देते आणि म्हणते, आणि हो स्वाती आणखीन एक गोष्ट, गुरुजींना सांग की आपल्याला लग्नानंतर सत्यनारायण घालायचं आहे, तर त्यासाठी एखादा चांगला मुहूर्त काढा. त्यावर वहिनी म्हणते, हो आई. आणि त्यानंतर पुन्हा आता गाडी सुरू करणार असतो राजा. इतक्यात पुन्हा आई म्हणते, एक मिनटं स्वाती, अगं आई आता अभिषेक करा, व्यवस्थित करा आणि घरात कार्य आहे शुभ, ते निर्विघ्न पार पडू दे असं सांगा हां. त्यावर स्वाती वहिनी म्हणते, हो आई चालेल हां. आणि मग पुन्हा आता राजा गाडी सुरू करतो. पुन्हा आई म्हणते, आणि हो स्वाती म्हणते, आई मग तुम्हीच येत आहे का आमच्याबरोबर? त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात, स्वाती काय बोलतेस हे? घरामध्ये शुभ कार्य आहे, एवढी माणसं आली आहेत, पाहुणेरावळे आहेत आणि त्यातून तू तिला कुठे बाहेर घेऊन जायला निघालीस? त्याबरोबर स्वाती वहिनी म्हणते, सॉरी बाबा चुकलं. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात, सॉरी म्हणायला लागेल, असं बोलायचंच कशाला? त्याबरोबर मग राजा म्हणतो, बरं आता निघू का आम्ही? त्याबरोबर मग लगेचच आता इकडे अवनीला लगेचच आईला सांगायचं असतं, आई आम्ही करू सगळं व्यवस्थित, तू काळजी करू नको. त्यानंतर मग आता बाबा म्हणतात, बरं चला आता निघा. त्यानंतर मग अवनीची गाडी आता गेटच्या बाहेर पडते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता यशादा हा बारक्याच्या कॉलेजमध्ये आलेला असतो. आता धन्याच्या कॉलेजमध्ये तो विचारतो, प्रिन्सिपल केबिन कुठे आहे? आणि मग आता दोन मुली त्याला सांगतात. मग धन्याच्या प्रिन्सिपलला भेटायला यशादा चाललेला असतानाच त्याला मध्येच धन्या भेटतो. आता धन्या आणि त्याचे मित्र पुढे येतात. त्याबरोबर आता धन्याचा मित्र त्याच्या कानात पुटपुटतो, राडा झालाय वाटतं, प्रिन्सिपलनी घरी फोन केला आहे. त्याबरोबर मग आता धन्या म्हणतो, गब्बस. त्याबरोबर यशादा म्हणतो, काय रे काय झालं, काय पुटपुटताय? त्यावर तो म्हणतो की नाही काही नाही, याला सवयच आहे काय पण बडबडायची, तुला माहिती आहे ना? त्यावर यशा म्हणतो, होय माहिती आहे, बरं
तुझ्या प्रिन्सिपलनं फोन केला होता, त्यांना भेटायला बोलवलं आहे, चल मला भेटायचं आहे त्यांना. त्याबरोबर धन्या म्हणतो अरे तू कशाला भेटतोय. त्यावर मग आता यशा म्हणतो अरे फी लेट झाल्यात नवं, तर त्याचं काय विचारायला केलं असेल. तर इकडे तोपर्यंत आता राजा आणि अवनी त्याचबरोबर स्वाती वहिनी तिघंही जण देवळात आलेले असतात. मग मागून राजा येतो आणि म्हणतो ओ मॅडम मॅडम थांबा थांबा, ही बघा तुमच्या अभिषेकाची पिशवी तर इथंच राहून गेली होती की, ही या ही तुमची अभिषेकाची पिशवी. आणि आता राजा अभिषेकाची पिशवी तिच्या हातात देऊ लागतो. अवनी म्हणते अरे मग माझ्याकडे कशाला देतोयस, तू सुद्धा चल ना आमच्याबरोबर, तू नाही येत आहेस देवदर्शनाला. त्यावर राजा सांगतो नाही मी नाही येत आहे, तुम्ही जावा. त्याबरोबर मग अवनी म्हणते का काय रे काय झालं. त्यावर राजा म्हणतो नाही नाही काय नाही तुम्ही जावा की. अवनी म्हणते अरे देवदर्शनाला चल म्हणते आणि तू मला जा जा म्हणतोयस, काय झालं तुला यायचं नाही आहे का. त्यावर मग राजा म्हणतो नाही ते मी जरा देवी आईवरती नाराज आहे ना म्हणून नाही येते. त्यावर मग अवनी म्हणते नाराज आहेस, अरे पण मग हे देवी आईचं मंदिर नाहीच आहे, हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे चल. त्याबरोबर राजा म्हणतो ती सगळी भावकीच आहे, त्यांचं काय नाही एवढं. त्याबरोबर मग ती म्हणते बरं पण तू नाराज का आहेस देवावरती. राजा सांगतो हाय म्या नाराज. त्यावर अवनी म्हणते ते कळलं का विचारते. राजा म्हणतो अहो आमची एक ओळखीची व्यक्ती आहे, ती आहे की नाही जरा नाराज आहे, पण देवी आईला काही कळतच नाही आहे, ती तिची मदतच करत नाही आहे ना म्हणून मी नाराज आहे, बाकी काही नाही बघा. त्याबरोबर अवनीने हे असं म्हटल्यावर मग राजाने हे असं बोलल्यावर अवनी म्हणते बाप रे, म्हणजे तू ओळखीच्या व्यक्तीसाठी सुद्धा देवी आईवर नाराज आहेस आणि इथे माझ्या घरचे माझ्या घरच्यांना माझ्या मनातलं काही कळतच नाही आहे. त्याबरोबर मग आता राजा म्हणतो जाऊ द्या बरं तुम्ही जावा दर्शन घ्या. त्याबरोबर मग अवनी तिकडनं दर्शन घ्यायला जाते. तसा इकडे राजा हा लगेचच म्हणू लागतो काय रे काय देवा, मॅडमना कळतच नाही आहे की माझ्यासाठीच्या स्पेशल व्यक्ती त्याच आहेत, जाऊ दे. तर इकडे आता अवनी ही देवीच्या दारात जाताना पहिलं तर पायरीचं दर्शन घेते आणि मग पुढे आता ती सरसावते. तर दुसऱ्या बाजूला धन्याच्या प्रिन्सिपलला भेटायला राजा यशादा आलेला असतो. तर आता प्रिन्सिपल म्हणत असतो तुम्ही याचे पालक म्हणून आलाय का. यशादा म्हणतो हो. त्याबरोबर प्रिन्सिपल सर म्हणतात मी तुमच्या आईवडिलांना बोलवलं होतं, तुम्ही का आलात. त्याबरोबर मग आता यशादा म्हणतो म्हणजे आमची आई गेलं आणि तेव्हापासून आमच्या शुद्धीत. त्याबरोबर प्रिन्सिपल त्याच्याकडे बघत असतात. तर यशादा म्हणतो म्हणजे अण्णांची तब्येत आमच्या जरा बरीच नसते म्हणून मी आलो भेटायला, काय झालं. त्याबरोबर मग आता लगेचच प्रिन्सिपल म्हणतात ओ सॉरी, तर मी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं की तुमच्या भावाचं काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्याबरोबर यशादा म्हणतो होय माहिती आहे की, आवलंही चांगला पोरगा आमचा धन्या, चांगला अभ्यासात हुशार बी आहे, फॉरेनला जायचं आहे त्याला आणि मला खात्री आहे तो फॉरेनला जाणार म्हणजे जाणारच. त्याबरोबर यशादा म्हणतो फॉरेनला. त्याबरोबर आता मग तो सांगतो होय फॉरेनला, नाव काढणार बघा तो आमचं. त्याबरोबर मग आता प्रिन्सिपल म्हणतात नाही तुमचं नाव हा काढणार की नाही ते माहिती नाही, पण जर हा असंच वागत राहिला तर मी मात्र याचं नाव कॉलेजमधनं नक्की काढणार. त्याबरोबर यशादा म्हणतो काय कॉलेजमधनं नाव काढणार. अहो प्रिन्सिपल साहेब काय बोलायला लागलाय तुम्ही, जरा मला नीट सांगाल का. त्याबरोबर मग प्रिन्सिपल सांगतात की तुमच्या भावाने त्या दिवशी ग्राउंडवरती एका मुलाला बेदम मारलाय, तरी नशिबाने तो मुलगा जिवंत वाचला म्हणून नशीब, नाहीतर. त्याबरोबर मग यशादा प्रिन्सिपल साहेबांना म्हणतो माफ करा सर, तसा आमचा धन्या चांगला पोरगा आहे, पुण्यांदा त्याच्याकडनं ही असली चूक होणार नाही, मी समजून सांगतो त्याला, माफ करा. त्याबरोबर प्रिन्सिपल ठीक आहे म्हणतो आणि यशादा तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजाने डोळे मिटलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी अवनी येते. मग अवनी राजापासून थोड्या लांब अंतरावरती शांत बसते. अवनी दुखावलेली असते त्यामुळे ती काही बोलतच नसते, ती गप्पच असते. तर आता राजा उठतो आणि समोर त्याला अवनी दिसते. तो म्हणतो मॅडम म्हणजे मी ते थोडा डोळे मिटले होते, म्हणजे मी काही झोपलो नव्हतो, मी जागाच होतो. काय बरं चला की आपण निघूया ना. नाही म्हणजे गाडी काढायला घेऊ काय मी घेतोच गाडी काढायला. त्याबरोबर अवनी म्हणते थांब अजून वेळ आहे, वहिनी अभिषेक करते. त्याबरोबर राजा म्हणतो काय त्या अभिषेक करायला लागल्यात आणि तुम्ही काय करायला इथं. त्याबरोबर मग आता त्याने असं म्हटल्यावर ती म्हणते मला इच्छा झाली नाही अभिषेकाला थांबायची, त्यामुळे मी नाही थांबले, मी निघून आले.
त्यावर राजा म्हणतो, इच्छा झाली नाही होय अभिषेकाला थांबायची. त्याबरोबर ती म्हणते, नाही झाली इच्छा. ज्या गोष्टीसाठी हा अभिषेक चालला आहे ती गोष्टच मला माझ्या आयुष्यात नको आहे. मग कशी थांबणार होते मी अभिषेकाला. त्याबरोबर राजा म्हणत असतो, अहो तुम्ही कशापायी काळजी करायला लागलाय, बघा समज व्यवस्थित होणार, तुम्ही जावा अभिषेक जाऊन करून या. अहो मी सांगायलोय नवं, देवी आई तुमचं नक्की ऐकलं, जा जा करा अभिषेक निवांत. त्याबरोबर ती म्हणते, शाण्या मगाशी स्वतः मी देवी आईवर नाराज आहे असं म्हणालास आणि साधं दर्शन घ्यायला आला नाहीस देवाचं आणि इथे आता मला सांगतोयस का जा जा आणि दर्शन घ्या म्हणून. काय रे खूपच शहाणा आहेस की तू तर मग काय. त्याबरोबर मग लगेच राजा आता म्हणायला लागतो की अहो ते म्हणजे हुशार आहे तुम्ही, म्हणूनच गोल्ड मेडल मिळालं की तुम्हासनी. त्याबरोबर अवनी हसते. राजा म्हणतो, ओ चला आपण स्पेशल अभिषेक करूया, आपण आहे ना गणपती बाप्पा मोरया देवी आईचा उदो उदो दोन्ही करूया, मग बघा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे निकाल मिळतोय का नाही. त्यावर अवनी म्हणते, कुठे कसला अभिषेक करायचा आहे. राजा म्हणतो, स्पेशल अभिषेक करायचा आहे 1101 वाला. त्याबरोबर अवनी म्हणते, 1101 वाला अभिषेक. त्यावर तो म्हणतो, होय होय तुम्ही चला मला त्या घेऊन. त्याबरोबर मग अवनी म्हणते की अरे हो 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 थांब. त्यावर राजा म्हणत असतो की अहो चला चला चला. त्याबरोबर मग अवनीला मंदिराच्या आवारात घेऊन येतो आणि म्हणतो, हे बघा इथे होणार आहे आपला 1101 रुपयांचा अभिषेक. आता राजाने इथे होणार अभिषेक असं म्हटल्यावर अवनी म्हणते, अरे इथे कसला अभिषेक करणार आहेस आता. राजा म्हणतो, अहो मी म्हणालो ना इथं होणार अभिषेक तर इथंच होणार अभिषेक, तुम्ही फक्त डोळे मिटा. अवनी म्हणते, अरे राजा पण. त्यावर तो म्हणतो, अहो पण नाही आणि काय नाही, तुम्ही फक्त डोळे मिटून राहा बरं. त्याबरोबर अवनी म्हणते, ठीक आहे. आणि मग ते आता डोळे मिटते आणि मग राजा तिला म्हणतो, आता देवाचं नामस्मरण करा. अवनी म्हणते, नामस्मरण इथे. त्यावर तो म्हणतो, अहो करा म्हणलंय नवं, तुम्ही नुसते प्रश्न विचारता बघा. त्याबरोबर मग ती म्हणते, ठीक आहे. आणि मग ती नामस्मरण करायला सुरुवात करते. तोपर्यंत राजा आता तिथे एक कुल्फीवाला असतो त्याच्याशी काहीतरी बोलतो आणि त्यानंतर मग आता तो धावतच मागे जातो मंदिराच्या आणि तिकडनं लहान मुलांना घेऊन येतो. आणि त्यानंतर मग आता राजा म्हणतो, देव आले. त्याबरोबर अवनी डोळे उघडते, समोर सगळी लहान मुलं उभी असतात. मग राजा सगळ्या लहान मुलांना विचारतो, काय रे पोरांनो सांगा तुम्हाला काय काय खायला हवं आहे, गोळा मावा की कुल्फी. त्याबरोबर मुलं कुल्फी सांगतात. त्याबरोबर मग राजा म्हणतो, मिळणार मिळणार, सगळ्यांना कुल्फी खायला मिळणार. त्यानंतर मग आता राजा हा ताबडतोब म्हणत असतो की देतो कुल्फी देतो सगळ्यांना. आणि मग तो कुल्फ्या खरेदी करतो आणि आता अवनीच्या हातात देतो. अवनीला सांगतो, आता ह्या मुलांना तुम्ही तुमच्या हातानं कुल्फी द्या. त्याबरोबर अवनी हसत हसत सगळ्या मुलांना एक एक कुल्फी देते. आता मुलांच्याही चेहऱ्यावरती अगदी आनंद ओसांडून वाहत असतो आणि त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अवनीच्याही चेहऱ्यावरती आनंद असतो. त्यानंतर काही मुलांना गोळे हवे असतात, त्यांना अवनी गोळेसुद्धा घेऊन देते. आता शेवटची एक कुल्फी अवनीच्या हातात उरलेली असते. राजा अवनीकडे अगदी कौतुकाने आणि हसून बघत असतो. मग आता सगळी मुलं गेल्यावर जी अवनीच्या हातात एक कुल्फी राहिलेली असते ती घेऊन तिची नजर राजावरती पडते. राजा आता अवनीला म्हणत असतो, मला पण द्या की कुल्फी. त्यावर अवनी म्हणते, तुला आणि कुल्फी. त्यावर राजा म्हणतो, होय द्या की कुल्फी. त्यावर अवनी त्याला म्हणते, तू काय लहान आहेस का. त्याबरोबर मग लगेचच राजा म्हणतो, होय मी लहानच आहे. त्याबरोबर आता अवनी म्हणते, तू आणि लहान वाटत नाहीस रे तू लहान आहेस असं. त्यावर राजा लगेचच गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो, अहो मनानं लहान आहे मी, द्या की कुल्फी. आणि मग आता तो अवनीसमोर हात जोडतो. त्याबरोबर लगेचच आता अवनीकडे तो मागतो, अहो द्या ओ द्या, लहान आहे मी. त्याबरोबर मग अवनी ही त्याच्या हातावरती कुल्फी देते. आता अवनीने त्याला कुल्फी दिल्याबरोबर तो म्हणतो अंगाशी आणि लगेच जाऊन आता अवनीसाठी सुद्धा एक मावा कुल्फी खरेदी करतो. आणि त्यानंतर राजा व अवनी दोघंजणं मिळून कुल्फी खातात. तर दुसऱ्या बाजूला भान्या बारक्या हा यशोदाला म्हणत असतो, दादा अरे काहीतरी बोल की, दादा अरे बोल की काहीतरी. त्याबरोबर यशोदाला राग येतो आणि यशोदा मागं फिरतो आणि खणखणवून आता त्या धन्याच्या एक मुस्काटात देतो आणि म्हणत असतो, काय रे कॉलेजात तुला हे करायला पाठवतो आम्ही, भाण्याकडनं आणि राजाकडनं तर मला काही अपेक्षाच नाही, आम्हाला सगळ्यांना फक्त तुझ्याकडनं अपेक्षा आहेत धन्या, आणि तू बी असं वागायला लागलायस. त्याबरोबर धन्या आता म्हणत असतो, दादा माझी काय बी चूक नव्हती, मी काय केलं नव्हतं जाणून बुजून. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणतो, बरं ठीक आहे, चूक नव्हती नव्हती तुझी चूक, पण मग का मारलं त्या पोराला, सांग की का मारलं.
त्याबरोबर मग धन्या म्हणत असतो आऊट झाला होता तरी बी आऊट घेत नव्हता म्हणून. त्याबरोबर यशोदा म्हणतो आऊट घेत नव्हता म्हणून तू त्याला जीव जासपर्यंत मारलं धन्या हां. त्याबरोबर मग धन्या म्हणू लागतो दादा अरे तेवढंच कारण नाही आहे फक्त. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणतो मग सांग की आणखीन काय कारण आहे, कशापायी मारलं तू त्याला. त्याबरोबर मग धन्या म्हणत असतो त्यानं माझ्या मित्राला आईवरनं शिवी दिली. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणतो आईवरनं शिवी. त्यावर तो म्हणतो होय आईवरनं शिवी दिली म्हणून मग म्या जाऊन त्याला शांतपणे विचारलं का रे बाबा का देतोय त्याला आईवरनं शिवी. तर तो मला काय म्हणाला माहिती आहे का, तुला पण दिली असती पण तुला तर आईच नाही ना. आणि मग सगळीजणं माझ्यावरती फिदी हसायला लागले, मला आपल्या अण्णांवरनं चिडवायला लागले. मग सांग की दादा ह्या सगळ्या परिस्थितीत म्या काय करायचं होतं. माझं डोकं फिरलं. त्यानं आईवरनं शिवी द्यायची काय गरज होती हां. अरे आई ही आई असते ना, मग ती कुणाची बी आई असो हां. आपल्या घरात आई नाही तर बघतोयच ना आपल्या घराची काय परिस्थिती आहे ती हां. मला तर माझ्या आईला बघता बी आलं नाही, मग ह्या लोकांना कशी किंमत नाही रे आईची. त्याबरोबर मग मात्र आता यशोदा ह्याला सगळं काही धन्याचं म्हणणं पटत असतं. यशोदा शांत होतो. मग धन्या म्हणत असतो सांग की किती हाल आहेत आपल्या घराचे आणि तरी ह्या लोकांना आई हाय तर यांना त्याची किंमत नाही. ही लोक वाटेल तसं बोलतात आईवरनं. मग अरे मला माझ्या आईला बघता बी नाही आलं, मला आठवतच नाही माझी आई आणि ही लोक असं वागायला लागल्यात. सांग की कसं चालायचं. त्याबरोबर मग आता लगेचच यशा हा धन्याकडे बघत राहतो. मग धन्या आता यशोदाला म्हणतो यशोदा मला माफ कर, माझं चुकलं नाही म्हणजे आज माझ्यामुळं उगा तुझी मान खाली गेली, खरंच माझं चुकलं. पण यशोदा म्या काय जाणून बुजून केलेलं नाही आहे. अरे प्रत्येक वेळी कसं असं काय चालणार. त्याबरोबर मग आता यशा शांत राहतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनी आणि राजा दोघंजणं कुल्फी खात असताना चुकून राजाच्या ओठाला कुल्फी लागते. आता अवनी ती कुल्फी बघत असते तर राजा अवनीकडे एकटक बघत असतो. अवनीकडे बघताना राजाला खूप भारी वाटत असतं. मग अवनी राजाला सांगते अरे कुल्फी लागली आहे बघ. आता राजाला ती कुल्फी पुसता येत नसते. अवनी तिच्या हाताने ती कुल्फी पुसते. मग राजा मुद्दाम नाकावर कुल्फी स्वतःच लावून घेतो. मग अवनी हसते आणि म्हणते काय रे. त्याबरोबर मग राजा ती कुल्फी पुसतो. त्यानंतर मग आता हे बघून अवनीला छान वाटतं. दोघंजणं अशीच कुल्फी खात असतात आणि हसत असतात. इतक्यात अवनीचं लक्ष समोर 2 लहान मुली असतात त्यांच्यावरती जातं. त्या ज्या लहान मुली असतात त्या गोळा खात असतात आणि त्या त्यांची लाल झालेली जीभ एकीमेकीला दाखवत असतात. आता अवनी ही गोष्ट राजालासुद्धा दाखवते. राजासुद्धा त्या लहान मुलींकडे बघून हसतो. त्यानंतर मग आता अशी दोघंजणं कुल्फी खात असतात. आता राजा हा अवनीला म्हणतो बघितलं ना म्हणलं होतं मी की आनंदी होण्यासाठी एक कारणसुद्धा पुरेसं आहे आणि दुःखी राहण्यासाठी सगळीच. म्हणून म्हणत असतो नेहमी आनंदी राहत जा. काय मग आवडला की नाही आपला 1101 रुपयेवाला स्पेशल अभिषेक. अहो 1101पेक्षा बी जास्त स्माईल मिळाले आहेत तुम्हाला या पोरांच्या. त्यामुळं आता बघालच आता ह्यांचे आशीर्वाद बी घावलेत तुम्हाला. तर आता तुमच्या मनात जे आहे की नाही तेच घडणार. तुम्हाला जसं हवं सगळं तसंच होणार. त्याबरोबर हे ऐकून अवनीला छान वाटतं. अवनी म्हणते खरंच तुला असं वाटतं. त्यावर राजा म्हणतो वाटतं म्हणजे वाटतंच, बघालच तुम्ही म्या बोलायलो त्यामुळं तसंच होणार. तुम्ही कसली बी चिंता करू नका आणि एकदम टेन्शन फ्री माइंडनी घरी जावा. बघा समजा चांगलं घडणार. आता अवनीला राजाने एवढं छान समजावलेलं असतं की अवनीला हे ऐकून छान वाटलेलं असतं आणि ती विचार करते की हो खरंच मी घरी शांतपणे जायला हवं. घरी सगळं छानच घडणार आणि सगळं व्यवस्थित माझ्या मनाप्रमाणे होणार. आणि मग अवनी आता त्या विचाराने घरी जायला निघते. आता जेव्हा अवनी घरी येते तेव्हा तिथे आता विवान आणि त्याची आई बसलेली असते. आता विवानला आणि त्याच्या आईला अचानक असं घरात येऊन समोर बसलेलं बघून अवनी जराशी ऑकवर्ड होते. पण आता ती पुढे येते. मग बाबा म्हणतात अरे अवनी बेटा आलीस, ये हे बघ रजिस्टर मॅरेजची सगळी तयारी विवानने केलेली आहे. पासपोर्ट आणि विजाची तयारीसुद्धा त्याने केली आहे. अवनी म्हणते पण बाबा एवढ्या लवकर. त्यावर बाबा म्हणतात तुला काळजी करायची गरज नाही आहे, तुला फक्त सह्या करायच्या आहेत, बाकीचं सगळं विवान बघून घेईल, तू सह्या कर. तर इकडे राजा फोनवर बोलत असतो की दादा हे लगीन मोडायला हवं रे. त्यावर यशोदा म्हणतो अरे तू काय येडाबिडा झाला का काय. तर त्यानंतर भान्या आता म्हणत असतो की आपण मदत करायला हवी, माणुसकी म्हणून तरी आपण त्या पोरीची मदत करायला हवी. धन्या म्हणतो अरे आपण तर तिला पळवून बी आणू शकतो. तर आता त्यांचं हे सगळं बोलणं सुलू आत्या ऐकत असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.